नमस्कार मित्रांनो, कसे मजेत ना? मजेतच राहा आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे. वेगवेगळ्या परीक्षांना असणारे वेगवेगळे विषय आहे, त्यांची परीक्षाभिमुख तयारी करून घेतली जाते. रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ लेक्चर अवेलेबल होतात, ते पण फ्रीली. काहीच करायचं नाही. दिलेला नंबर फक्त सीमा चंदन या नावाने तुमच्या फोनमध्ये सेव्ह करायचा आहे. तसा व्हॉट्सअपला मला मेसेज टाकायचा आहे. तुम्ही ब्रॉडकास्ट लिंकला जोडले जाणार. आपण सुरू केलेली आहे विज्ञानाची स्टेट बोर्ड सिरीज आणि सोबत पाहतोय राज्यघटनेची सिरीज, ज्याच्यामध्ये आज अतिशय महत्वाचा टॉपिक जो कुठली एक्झाम असतो त्याला विचारला जातो. टॉपिकचं नाव आहे महत्वाच्या घटना दुरुस्त्या. त्याच्यातला पहिला भाग पाहायचा आहे. दुसरा भाग विसरू नका. टोटल समरी दिलेली आहे घटना दुरुस्तींची. पेपरची दृष्टीने अतिशय महत्वाची आणि पहिला सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग. चला मग सुरुवात करू. मग घटना दुरुस्ती म्हणजे काय? तर घटनेत केलेली दुरुस्ती. आणि घटना दुरुस्ती म्हणलं तर डोळ्यासमोर पहिलं महत्वाचं कलम आलं पाहिजे, कलम 368. 1 मार्क पक्का झाला. आता घटनेमध्ये ज्या काही दुरुस्त्या केल्या जातात त्या 3 पद्धतीने केल्या जातात. पहिली जी पद्धत आहे ती संसदेच्या साध्या बहुमताने. म्हणजे उदाहरण घ्यायचं लोकसभा. लोकसभेमध्ये त्या दिवशी 100 सदस्य उपस्थित होते. उदाहरण आहे ना, 100 पैकी 51 जण म्हणले ओके आम्हाला हे विधेयक मान्य आहे. तर तुम्ही हे मान्य करून टाका. झालं मग साध्या बहुमताने ते विधेयक मान्य झालं, घटनेमध्ये दुरुस्ती झाली. दुसरा जो प्रकार आहे तो संसदेच्या विशेष बहुमताने. आता विशेष बहुमत म्हणजे काय की संसदेला 2 गृह आहे. एक आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा. लोकसभेमध्ये सुद्धा विधेयक मांडायचं, राज्यसभेमध्ये सुद्धा विधेयक मांडायचं. लोकसभेत जेव्हा विधेयक मांडलं जाईल तेव्हा 2/3 जणांनी त्याला पारित करायचं. राज्यसभेत जेव्हा विधेयक मांडलं जाईल तेव्हा 2/3 जणांनी पारित करायचं. म्हणजेच काय, उदाहरणार्थ लोकसभेत 100 सदस्य आहेत, 100 पैकी 2/3 सदस्य म्हणजे कमीत कमी 68-69 सदस्यांनी त्या विधेयकाच्या बाजूनी मतदान केलं पाहिजे. सेम तसाच प्रकार राज्यसभेत सुद्धा झाला पाहिजे, तरच ते विधेयक मंजूर होतं. याला म्हणलं जातं संसदेच्या दोन्ही ग्रहाच्या विशेष बहुमताने केली जाणारी दुरुस्ती. हा होता दुसरा प्रकार. तिसरा जो प्रकार आहे तो आहे संसदेच्या दोन्ही ग्रहाच्या विशेष बहुमताची गरज पडतीच पडती, पण निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधानमंडळाच्या साध्या बहुमताची सुद्धा गरज पडती तुम्हाला ते विधेयक पारित करण्यासाठी. हा झाला घटना दुरुस्तीचा तिसरा प्रकार. आपण डिटेल मध्ये पाहणार आहे पुढं, ठीक आहे. पण आता कलम 368 जे आहे हे स्पेसिफिकली फक्त या दोन पद्धतीशी डील करतं. म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने एखादं विधेयक पारित करायचं किंवा संसदेच्या विशेष बहुमताने अधिक त्या राज्यांच्या किंवा निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानमंडळाच्या साध्या बहुमताने पारित करायचं. या दोनच पद्धती कलम 368 नुसार गृहीत धरल्या जातात. बाकी साधी जी घटना दुरुस्ती आहे ती कलम 338च्या चौकटीमध्ये येत नाही. कॉन्सेप्ट पक्का. मग घटना दुरुस्तीची पहिली जी पद्धत आहे ती आहे संसदेच्या साध्या बहुमताने. म्हणजे उदाहरण मग असे सांगितले की बाबा त्या ग्रहामध्ये 100 जण आहे उपस्थित आणि त्याच्यापैकी 51 जण जर म्हणले की ओके साहेब आम्हाला हे घटना दुरुस्तीचं विधेयक मंजूर आहे, तर डन, घटना दुरुस्ती झाली. मग अशा कुठल्या घटना दुरुस्तीला तुम्ही साध्या पद्धतीने केलेली घटना दुरुस्ती म्हणू शकता? उदाहरण द्यायचं झालं, गव्हर्नमेंटला उद्या वाटलं की नागरिकत्वाचे काही कायदे चेंज करायचे, करू शकता, काही गरज नाही कोणाला विचारायची ना विशेष बहुमताची. म्हणजे साध्या बहुमताने सुद्धा याचे कायदे चेंज केले जाऊ शकतात. उद्या गव्हर्नमेंटला वाटलं की गुजरात आणि महाराष्ट्र याच्यातला थोडासा भाग काढायचा, नवीन राज्य तयार करायचं, केलं जाऊ शकतं. नवीन राज्याची निर्मिती सुद्धा साध्या बहुमतानेच होते. उद्या गव्हर्नमेंटला वाटलं की महाराष्ट्राचं नाव चेंज करायचं, केलं जाऊ शकतं. ते नाव सुद्धा साध्या घटना दुरुस्ती पद्धतीनेच बदललं जाऊ शकतं. आणि अजून एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर सुप्रीम कोर्टाच्या सदस्यांची संख्या वाढवायची, तर ही सुद्धा घटना दुरुस्ती ही साध्या पद्धतीने केलेली घटना दुरुस्ती म्हणली जाते. सध्या किती आहे सुप्रीम कोर्टामध्ये जज? 1+33, 1 सरन्यायाधीश आणि उरलेले 33 इतर न्यायाधीश. कॉन्सेप्ट पक्का. आता घटना दुरुस्तीची दुसरी जी पद्धत आहे ती आहे की घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेच्या दोन्ही ग्रहांनी विशेष बहुमताने पास करणं गरजेचं आहे. आता डिटेल मध्ये पाहू. दोन्ही ग्रह त्यांची जी काही एकूण सदस्य संख्या आहे त्या सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त लोक त्या दिवशी मतदानाला उपस्थित पाहिजे, पहिली अट. दुसरी अट, आता जेवढे सदस्य आहे उपस्थित त्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ते घटना दुरुस्ती विधेयक पास झालं पाहिजे.
जी पद्धत लोकसभेसाठी तीच पद्धत राज्यसभेसाठी. म्हणजे ते विधेयक लोकसभेत सुद्धा पास झालं पाहिजे आणि ते विधेयक राज्यसभेत सुद्धा पास झालं पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू की ते विधेयक विशेष बहुमतानं पारित झालेलं आहे. कुठल्या गोष्टींसाठी घटनेतल्या संसदेच्या विशेष बहुमताची गरज पडती, तर त्याच्यात पहिली जी गोष्ट आहे की तुम्हाला जर का गव्हर्नमेंटला उद्या वाटलं की मूलभूत हक्कामध्ये बदल करायचा आणि एखादा मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करायचा आहे, जमणार नाही, त्याला तुम्हाला संसदेच्या दोन्ही ग्रहाच्या विशेष बहुमताची गरज लागणार आहे. अंकुश बसवलेला आहे सरकारवर. दुसरं, मार्गदर्शक तत्वांमध्ये जर काही बदल करायचा झाला तरी सुद्धा सरकारला संसदेच्या विशेष बहुमताची गरज लागणार आहे. आणि तिसरं, पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारात न येणाऱ्या गोष्टी ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतात. विषय संपला, कॉन्सेप्ट पक्का. इथूनच प्रश्न तयार होतात आणि विचारले गेलेले आहे. घटना दुरुस्तीची तिसरी महत्वाची पद्धत आहे की संसदेच्या विशेष बहुमताची प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानमंडळाच्या साध्या बहुमताची गरज असते अशी घटना दुरुस्ती. कधी होणार अशी घटना दुरुस्ती? जेव्हा सरकार संघराज्य पद्धतीला हात लावणार एखादा कायदा करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळेस त्याला अशा प्रकारच्या घटना दुरुस्तीच्या पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर उद्या जर सरकारला वाटले की राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत बदलू, जमणार नाही. अशा प्रकारची घटना दुरुस्ती करावं लागेल तरच होईल. आणि ही घटना दुरुस्ती खूप किचकट आहे. दोन्ही ग्रहांचं विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्यांचं साधं बहुमत, एवढी सोपी नाही. त्याच्यानंतर संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामध्ये जी काही अधिकाराची विभागणी झालेली आहे, तिच्यात जर का काही फेरफार करायचा असेल, उद्या केंद्राला वाटले की नाही नाही राज्य सूचीतले किंवा राज्याचा एखादा विषय घ्या आपल्याकडे, त्याचा एखादा अधिकार काढून घ्या, जमणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला याच घटना दुरुस्तीच्या पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. 7व्या अनुसूचीतल्या विषयावर जर काही छेडछाड करायची असेल सरकारला, त्याला सुद्धा त्यावेळेस याच पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. कलम 368 मधली कोणती पण तरतूद जर बदलायची असेल सरकारला, तरी त्याला याच पद्धतीने घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टाबद्दल कुठलाही कायदा करायचा झाला सदस्य संख्या सोडून, तर त्याला ह्याच पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. काय झालं याच्यामुळे, या पद्धतीमुळे सुप्रीम कोर्टाला हाय कोर्टाला त्यांचे अस्तित्व स्वतंत्र राखण्यास मदत होती. ही सोपी पद्धत नाहीये घटना दुरुस्तीची, करायला खूप अवघड आहे. त्याच्यामुळे या न्यायपालिका स्वतंत्ररित्या निरपेक्षपणे काम करू शकतात. आणि शेवटचं म्हणजे की संसदेमध्ये जे काही राज्यांचं प्रतिनिधित्व आहे ते जर का तुम्हाला चेंज करायचं झालं तरी सुद्धा तुम्हाला याच घटना दुरुस्ती पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. कॉन्सेप्ट पक्का. आता आपल्याला पाहिजे घटना दुरुस्ती बद्दलचे काही ठळक पॉइंट. पहिला पॉइंट काय की घटना दुरुस्ती जी दिलेली आहे ती घटनेच्या 20व्या भागात कलम 368 मध्ये नमूद करण्यात आलेली. त्याच्या पुढं कलम 368 मधलं उपकलम 1 काय सांगते की भाऊ, संसदेला घटनेच्या कुठल्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. पण इथं परत तिसरा पॉइंट लक्षात ठेवायचा की ठीक आहे, संसद घटनेच्या कुठल्याही भागात दुरुस्त करू शकते, पण घटनेची मूलभूत चौकट बदलू शकत नाही. फेमस खटला आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार, ज्याच्यात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता. कॉन्सेप्ट पक्का. घटना दुरुस्ती कलम 368 उपकलम 1 काय सांगत होतं, तर ते तुम्हाला स्कोप दाखवत होतं की संसद कुठल्या कुठल्या भागात दुरुस्ती करू शकते. ती कुठल्याही भागात दुरुस्ती करू शकते. घटनेचं कलम 368 उपकलम 1 सांगत होतं. आता कलम 368 उपकलम 2 काय सांगतंय की त्याच्यात पहिला मुद्दा की घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते संसदेच्या कुठल्याही गृहात मांडता येऊ शकतं. लोकसभेत मांडा नाही तर राज्यसभेत मांडा, काही अडचण नाही. फक्त राज्य विधिमंडळामध्ये मांडता येत नाही, हे त्यांच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे. लक्षात. दुसरं महत्वाचं जे इथं दिलेलं नाहीये पण लक्षात ठेवा की घटना दुरुस्ती विधेयक हे कुणीही मांडू शकतं. म्हणजे त्या ग्रहाचा सदस्य तो मंत्री पण असू शकतो किंवा खाजगी सदस्य सुद्धा असू शकतो. खाजगी सदस्य म्हणजे काय की जो सरकारमध्ये नाही. म्हणजे उद्या जर का वाटलं की सुप्रियाताई सुळेंना वाटलं की बाबा आपल्याला घटना दुरुस्ती विधेयक मांडायचंय, मांडू शकतात, काही अडचण नाही. आणि अशा वेळेस त्यांना राष्ट्रपतीच्या पूर्व संमतीची गरज सुद्धा पडत नाही घटना दुरुस्ती विधेयक मांडायला.
आता तिसरा पॉइंट, कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या फक्त 2 पद्धती आहेत आपल्याला माहिती. पहिलं एक विशेष बहुमताने दोन्ही ग्रहाच्या, आणि दुसरं विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळाचं साधं बहुमत. आता ज्या वेळेस, आता विशेष बहुमत म्हणजे काय ते पण सांगितलेलं, हाच मुद्दा इथं दिलेला आहे की दोन्ही ग्रहाच्या विशेष बहुमताने, म्हणजेच काय तर ग्रहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने प्लस मतदान करणारे जे काही सदस्य आहे त्यांच्या 2/3 बहुमताने ते विधेयक पास होणं गरजेचं आहे. जी पद्धत लोकसभेमध्ये फॉलो होईल तीच पद्धत तुम्हाला राज्यसभेत फॉलो करावं लागेल. लोकसभेत सुद्धा तुम्हाला 2/3 बहुमत लागेल आणि राज्यसभेत सुद्धा 2/3 बहुमत लागेल. जर लोकसभेने ते विधेयक मान्य केलं आणि राज्यसभेने ते विधेयक डावललं तर ते विधेयक कोलमडलं. अशा वेळेस घटनेमध्ये कुठंच संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. जी कलम 168 सांगतं संयुक्त बैठक, त्याच्या चौकटीमध्ये ही गोष्ट येत नाही. एखाद्या ग्रहाने ते विधेयक खारिज केलं की त्याचा विषय संपला. कॉन्सेप्ट पक्का. आता घटना दुरुस्तीतली पहिली पद्धत तर पाहिली विशेष बहुमतावाली, ना आता पाहिजे आपल्याला विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्यांचं साधं बहुमत. कशासाठी? ज्या वेळेस सरकारला संघराज्य चौकटीला हात लावायचा असतो किंवा त्याच्या संदर्भात काही कायदे करायचे असतात, अशा वेळेस ते विधेयक मांडायच्या अगोदर राष्ट्रपतींची अनुमती लागती आणि राष्ट्रपती ते अनुमती द्यायच्या अगोदर निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानमंडळाच्या साध्या बहुमताची गरज लागती. इतकी किचकट ही अट आहे ज्या वेळेस संघराज्य चौकट बदलायची असते सरकारला. आता दोन्ही ग्रहांनी झालं, ही प्रोसेस झाली, राष्ट्रपतीला निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानमंडळाने साध्या बहुमताने ते विधेयक पारित करून दिलं. राष्ट्रपतीने ते विधेयक लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडलं गेलं आणि दोन्ही ग्रहांनी ते विधेयक संमत केल्यावर पुन्हा ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जातं. राष्ट्रपतीला अशा विधेयकाला परमिशन द्यावंच लागती. त्यांना परवानगी रोखता येत नाही किंवा वेळही काढता येत नाही. ही तरतूद करण्यात आलेली आहे 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार. लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, टॉपिक फक्त आपण 10 मिनिटाचा पाहिलेला आहे, पण याच्यावर 5 क्वेश्चन ह्या 4 वर्षात येऊन गेलेले आहे आणि हे 4 प्रश्न मी तुम्हाला पुढे देतोय. आता तुम्हाला ते 4 प्रश्न शांतपणे सोडवा. उत्तर हवी असतील तर माझी येणारी टेस्ट सिरीज पहा, ज्या संध्याकाळीच येणार आहे, किंवा कमेंट मध्ये फक्त मला सांगा आन्सर तुमचं काय आलेलं आहे. मी तुम्हाला करेक्ट आन्सरचा रिप्लाय देईल. एक्सप्लेनेशन आपल्या टेस्ट सिरीज मध्ये चालेल. चला मग सुरुवात करू. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा, प्रश्न व्यवस्थित वाचा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा, विचार करा, तरच समजेल की बाबा आपला कॉन्सेप्ट पक्का झालाय का नाही झाला. नसेल झाला तर व्हिडिओ परत एकदा पहा. फापट पसारा मी कम्प्लिटली टाळलेला आहे. नसेल या धड्यावरची टेस्ट सिरीज पहा. नाही तर कमेंट मध्ये विचारा, मला आन्सर पाठवा तुम्ही, मी कमेंट मध्ये उत्तर देतो तुम्हाला. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण घटना दुरुस्ती या छोट्यासा टॉपिकचा 10 ते 12 मिनिटाचा पहिला भाग संपवलेला आहे. उरलेल्या जो पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सगळ्या महत्वाच्या घटना दुरुस्ती दिलेल्या आहे.
पूर्ण पाहायचा, व्हिडिओ स्किप करायचा नाही आणि शेवटी मी तुम्हाला 10 ते 12 मार्काची क्वेश्चनची टेस्ट सिरीज सुद्धा टाकणार आहे, जी मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवर डिपेंड आहे. ती पण नक्की पाहायची. मित्रांनो, प्रामाणिकपणे तुम्हाला प्रयत्न करतोय शिकवायचा. जर माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल, माझ्या चॅनलला ॲटलीस्ट सबस्क्राईब करा. व्ह्यूज खूप होतात, पण सबस्क्राईब कमी केले जातात ते. आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. नवीन नवीन महत्त्वाचे व्हिडिओ येत राहणार आणि तुम्हाला ते मिळत राहणार. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा आणि स्मार्टली अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.